श्री स्वामी समर्थ. आता मी चोळीची कटिंग सांगत आहे तुम्हाला. बघा आता हे म्हाताऱ्या माणसाला बेअंदाजी चोळी शिवायची असते, त्याचं माप नसते वगैरे काही नसते. तर 17 इंच लांबी घेऊन असं कट करायचं. 17, 15 मग दुमार हे 4 पट घ्यायचं. त्याच्यावरून सोल्लरचा माप टाकायचा 7.5 हे कोणाला बी, आणि 6 इंच काकुली ठेवायची. 6 इंच ठेवल्यानंतर आस्तीनला माप हे 6 इंच असेल तर 1 इंच जास्त ठेवून सन्या 7.5 घेऊन सन्या कापड आस्तीनचा आकार देऊन टाकायचा. 2 इंच खाली दुमत्याला ठेवायचं येतं. त्यातून काही की 3 इंच ठेवायचं. त्यानुसार हे करायचं, कट करून घ्यायचं. आता हे कट झालं की हिंगा आस्तीन 1.5 इंच ठेवलेलं आपण जास्त कापड हे दुमतून घ्यायचा. दुमतून घेतलं की सवच मग लगेच काही की पाठीमागल्या भागाला पण एकूण अर्धा इंच सुरुवात करायचं. तर पाठीच्या आधामधातलं सेंटरचा कापड घेऊन सन्या त्या ठिकाणी 1.5 इंच जास्त कापड येऊ द्यायचा. हिंग येथून आता थोडं थोडं जास्त जास्त जाऊ द्यायचा कापड शिवण्यामध्ये, आणि या ठिकाणी 1.5 इंचापर्यंत येऊ द्यायचं. मग रिटर्न डबल अजून कमी कमी करत करत तिकडला भागाला अर्धा इंच येऊ द्यायचं इकडं डबल. हे अर्धा इंच डबल कटिंग झालं की लगेच मग आता सोल्लर जोडून घ्यायचं. हे आता झालं शिवणं झालं की लगेच सोल्लर जोडून घ्यायचं आहे बा. सोल्लर झालं की सोल्लरवर दाब शिलाई लगेच देऊन टाकायची. हे दाब शिलाई झालं की लगेच मग आस्तीनला बघा आस्तीनला शिलाई मारून घ्यायचं. आता तिच्या दंडाच्या मापानुसार हे ठेवून सन्या आस्तीनचं हे झालं की मग गोल राऊंडमधून आस्तीन जॉईंट करायचं गोलाईमध्ये. हे बघा असं पहिले आस्तीन तुम्हाला व्यवस्थितशीर दाखवले नाही, दुसरी आस्तीनमध्ये दाखवले मी तुम्हाला. हे दुसऱ्या आस्तीनमध्ये असं गोल आतमध्ये टाकून सन्या सोयीशी करून सन्या आस्तीन हे कंप्लीट झालेली चोळी बघा.